एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल जेएम्स मॅथ्स ट्युटोरियल. क्लास 10चा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1चे क्वेश्चन 1 आणि 2 आपण सॉल्व केलेला आहे. तर क्वेश्चन 2 मधला सेकंड सम आपण आज सॉल्व करणार आहोत, की ज्याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट आपण इथे सोल्युशनमध्ये राईट करूया. सोल्युशन x + 7y = 10 इक्वेशन 1 and 3x - 2y = 7 इक्वेशन 2. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना काय करायचं आहे की याच्यामध्ये लाईक टर्म्स आहे का व्हेरिएबल्स सहित, ती कोणती टर्म कॅन्सल होते ते आधी चेक करायचं. इथे x आहे, 3x आहे, 7y - 2y कुठलीच जी आहे टर्म ती सारखी नाही आहे कॅन्सल होण्यासाठी. मग आपण काय करायचं की सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. इथे subtracting equation 2 from 1. सबट्रॅक्शन करताना सेकंड जे काही सम असेल, सेकंड सोल्युशन जे असेल त्याचे आपण साइन चेंज करणार आहे. इथे प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस आणि इथे प्लसचं मायनस. पण आपल्याला आधी काय करावं लागेल की इथे जे काही कोएफिशियंट्स आहे ते लाईक नाही आहेत, म्हणजे ते लाईक करण्यासाठी मला काय करावं लागेल, फर्स्ट 3ने ह्या इक्वेशन 1ला आधी मल्टिप्लाय करावं लागेल, त्याशिवाय आपण याला सबट्रॅक्ट करू शकत नाही. मग आपण इथे परत नेक्स्ट स्टेपमध्ये काय करूया, मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन 1. 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे पूर्ण इक्वेशन चेंज होणार. 3x + 7 3 = 21y and 10 3 = 30. हे झालं आपलं इक्वेशन 3. आता ह्या इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. 3x - 2y and 7 इक्वेशन 2. आता सबट्रॅक्शन करताना आपण काय करणार, इथे साइन चेंज करणार. इथे काय कॅन्सल होणार, 3x आणि 3x. इथे प्लस प्लस बिकम ॲडिशन 23y आणि इथे सबट्रॅक्शन येणार 23. देअरफॉर y = 23 / 23. Value of y is 1. Put this value of y = 1 in the next equation. Put y = 1 in equation 1. 1x + 7y = 10. 1x + 7 म्हणजे 7. 1x + 7 = 10. Therefore x = 10 + 7 चेंज होताना -7. Therefore value of x is 3. Solution is 3, 1 is the solution of given equation. क्वेश्चन नंबर 2, थर्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये कट होणारी कोणती टर्म आहे, तर 2x आणि 2x हे कॅन्सल होऊ शकतं. पण आपल्याला आधी एखाद्या इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. त्याच्यासाठी आपण काय करूया की इथे हा जो नंबर आहे राईट हँड साईडचा 13 हा नंबर बिगर आहे, त्याच्यामुळे ह्या सेकंड इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे इक्वेशन 2 x y = 13 in 2x - 3y = 9. Change the sign, minus plus minus. याचा कोएफिशियंट 1 आहे, मीन्स यांची ॲडिशन होणार. 4y = या दोघांचं सबट्रॅक्शन 4. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ y इज 1. पुट दिस व्हॅल्यू y = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 इज 2x - 3y = 9. So 2x - 3 1 = 3 = 9. 2x minus 3 is equal to 9.
Therefore 2x is equal to 9 plus 3, 12. 2x is equal to 12. 12 2 the value of is 6, x is 6. Therefore x equal to 2. 2, 1 is the solution of given equation. क्वेश्चन 2 मध्ये आपण जे काही 3 एक्झाम्पल सॉल्व केले ते इलिमिनेशन मेथड बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट ह्या मेथडने केले. आता आपल्याला दुसरा जो करायचा आहे, दुसरी 4th एक्झाम्पल जे सॉल्व करायचं आहे ते इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडने आपण सॉल्व करणार आहे. याच्या 4 मेथड्स आहे, त्याच्यापैकी फर्स्ट 3 एक्झाम्पल्समध्ये आपण इलिमिनेशन मेथड यूज केली. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड या मेथडने आपण सॉल्व करणार. क्वेश्चन 2 4th example 5m minus 3n is equal to 19 equation 1. m minus 6n is equal to minus 7 equation 2. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय तर याच्यामध्ये m आणि n हे 2 व्हेरिएबल्स आहेत. त्यापैकी एका कुठल्या तरी व्हॅल्यूला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे आणि ते जी काही तुम्ही व्हॅल्यू काढलेली आहे ती एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करून सेकंड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर इथे आपण काय करूया, सेकंड जे काही एक्झाम्पल आहे सेकंड इक्वेशन त्याच्यामध्ये काय करूया, m ची व्हॅल्यू काढूया. इथे -7 म्हणजे हे -6 राईट हँडला 6n होतील प्लस 6n होतील. मीन्स ही जी काही m ची व्हॅल्यू मिळाली ती m ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करणार आहोत. Therefore put m equal to -7 plus 6n in equation 1. 5m minus 3n is equal to 19. आता इथे m ची जी काही व्हॅल्यू आहे -7 plus 6n ही आपण ब्रॅकेटमध्ये ठेवणार आहोत. -3n is equal to 19. 7 5 35 plus 6 5 30n minus 3n is equal to 19. आता इथे n सॉल्व केल्यानंतर मिळणार 27n आणि हे जे काही -35 आहे ते आपण चेंज करणार आहे राईट हँड साईडला. मीन्स 19 प्लस 35 होणार. देअरफॉर 27n इज इक्वल टू यांची ॲडिशन होणार 54. Therefore n is equal to 54 divided by 27. Therefore value of n is 27 1 27 2. Value of n is 2. म्हणजे याच्यामध्ये n ची व्हॅल्यू मिळाली 2 जी की आता परत आपल्याला सबस्टिट्यूट करून परत m ची व्हॅल्यू काढावी लागेल. पुट n इन इक्वेशन कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवलं तरी तेच आन्सर येणार आहे. तर आपण असं करूया, इक्वेशन 2 मध्ये ठेवून बघूया. m -6 n ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू -7. देअरफॉर m -12 इज इक्वल टू -7. m इक्वल टू -7 plus 12. m is equal to 5. Means 5 and 2 is the solution of given equation. हे एक्झाम्पल पण आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करणार आहोत. तर मग सबस्टिट्यूशन मेथडसाठी शक्यतो काय करायचं की असं व्हेरिएबल घ्यायचा की ज्याला शक्यतो कोएफिशिएंट नाही आहे किंवा 1 आहे, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू काढायला इझी जातं. x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता ह्या इक्वेशनवरून मी फर्स्ट एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. 4 प्लस 5 राईट हँड इकडे -5 होणार, म्हणजे मला हे मिळालं इक्वेशन 3. आता ही व्हॅल्यू एखाद्या इक्वेशनमध्ये मी पुट करणार. पुट x equal to 4 minus 5y in equation 1.
5x plus 2y is equal to minus 3. 5 into 4 minus 5y plus 2y is equal to minus 3. 5 4s are 20 minus 5 5s are 25 plus 2y is equal to minus 3. 20. आता इथे minus 25 plus 2y. Plus minus becomes subtraction. Therefore, 23y is equal to minus 3. Minus 23y is equal to minus 3 and minus 20. Therefore, minus 23y is equal to minus 23. Minus minus cancel. 23y is equal to 23. Answer is 1. Value of y is 1. Put this y equal to 1 in any equation. For example, equation 2 मध्ये आपण याची व्हॅल्यू पुट करूया. x plus 5y is equal to 4. x plus 5 and 5 is equal to 4. Therefore, x equal to 5. He plus 5 minus 5, x equal to minus 1. X ची value minus 1 and y ची value 1 is the solution of equation. तर या दोन 4th आणि 5th एक्झाम्पलमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करून हे दोन एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहे. बाकीचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत बाय.